आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। सौदीच्या रास तनुरामध्ये अरामुको कंपनीवरती इराणनं ड्रोन हल्ला चढवलेला आहे। शाहीन या ड्रोननं अरामुकोच्या या तेल रिफायनरीवरती हा हल्ला झालेला आहे। ड्रोन हल्ल्यानंतर तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट देखील झालेला आहे आणि या स्फोटामुळे प्रचंड अशी आग लागलेली आहे। तर रिफायनरीवरती हल्ल्यामुळे युरोपच्या तेल पुरवठ्यावरती याचा परिणाम होऊ शकतो असं देखील सध्या सांगण्यात येत आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय, या कंपनीवरती इराणनं मोठ्या प्रमाणावरती ड्रोन हल्ला चढवलेला आहे आणि यानंतर एक मोठा स्फोट झाला आहे आणि स्फोटामुळे प्रचंड अशी आग लागलेली आहे आणि याचा परिणाम देखील आता येत्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। युरोपच्या तेल पुरवठ्यावरती याचा प्रामुख्याने परिणाम होऊ शकतो अशी शक्यता ही वर्तवली जाते। तर सौदीच्या अरामुको या कंपनीवरती इराणनं ही ड्रोन डागलेली आहेत आणि यामध्ये या रिफायनरीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। ड्रोन हल्ल्यानंतर तेल रिफायनरीमध्ये स्फोट देखील झालेला आहे आणि या स्फोटामुळे प्रचंड अशी आग उसळलेली आहे। तर अरामको ही जगातली सगळ्यात मोठी तेल पुरवठा करणारी कंपनी आहे अशी त्याची ओळख आहे आणि त्यामुळे याच ठिकाणी हल्ला झालेला आहे आणि याचा परिणाम हा येत्या काळामध्ये आपल्याला होताना दिसून येईल। युरोपच्या तेल पुरवठ्यावरती याचा प्रामुख्याने परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। अरामको रिफायनरीवरती हा मोठ्या प्रमाणावरती ड्रोन हल्ला इराणच्या माध्यमामधून करण्यात आलेला आहे। या ठिकाणी स्फोट झालेले आहेत आणि या स्फोटामुळे प्रचंड अशी आग देखील लागलेली आहे। शाहीन या ड्रोननं अरामकोच्या तेल रिफायनरीवरती हा मोठ्या प्रमाणावरती हल्ला हा चढवण्यात आलेला आहे। इराणकडून सातत्याने गेल्या काही तासांपासून जोरदार असे प्रतिहल्ले हे सुरू झालेले आहेत आणि याच हल्ल्याचा परिणाम हा तेल रिफायनरीवरती देखील झाल्याचं दिसून येत आहे। आणि याच संदर्भातली आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय धंदेजा सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, अरामको रिफायनरीवरती हा एक मोठा हल्ला झालेला आहे, काय परिणाम याचे दिसू शकतात? आकांक्षा, सध्याची ही सर्वात मोठी बातमी आपल्याला म्हणावं लागेल, कारण इराणने आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा हल्ला केलाय असं म्हणावं लागेल। कारण इराण ज्या गल्फ कंट्रीजवर अटॅक करतायत त्यामधली सौदी अरामको ही जी कंपनी आहे त्या गल्फमधली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी कंपनी आहे, जी जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे। जवळपास 9 मिलियन बॅरल दिवसाला उत्पन्न काढणारी ही सौदी अरामको कंपनी आहे आणि यामुळे या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात गल्फ कंट्रीच्या इकॉनॉमिक्सवर परिणाम होऊ शकतो आणि क्रूड ऑइल आणि तेल संदर्भात हल्ला असल्यामुळे हल्ल्याची तीव्रता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। खरं तर इराण आणि गल्फ कंट्रीमध्ये जे दिवसभरामध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत, एकमेकांवर मिसाईल डागणं सुरू आहे, आता इराणने मुख्य लक्ष केलंय ते इकॉनॉमिक्सवर आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेवर अरब कंट्रीजमधल्या, गल्फ कंट्रीजमधल्या याच्यामध्ये। तर यामुळे ह्या हल्ल्याचं महत्त्व खूप वाढत आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये याचे नेमके काय पडसाद उमटतात, काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।